हो मॅडम. हरिओम. आज आपण निर्वाण प्रकरण बघणार आहोत. तर निर्वाण प्रकरणातला 25वा सर्ग तुम्हाला अभ्यासक्रमात आहे. तर हा 25वा सर्गामध्ये वसिष्ठांनी काय सांगितलंय ते आपण बघूया. एकदा काय होतं की वसिष्ठ मुनी पक्षी राज्यात जातात आणि तिथे भृशुंड नावाचा एक योगी असतो. तो अतिशय विद्वान असा योगी असतो भृशुंड. पण हा जो भृशुंड आहे तो पक्षी आहे. आणि पक्षी म्हणजे कोणता पक्षी आहे तर कावळा आहे तो. म्हणून त्याला काकभृशुंड असं म्हटलं जातं. तर आज सुद्धा हिमालयामध्ये काकभृशुंड सरोवर आहे आणि त्या काकभृशुंड सरोवराच्या ठिकाणी अनेक लोक ट्रेकिंगला जात असतात. तर हा तो काकभृशुंड आहे आणि हा काकभृशुंड पक्षी कावळा असून तो एक अत्यंत विद्वान असा योगी आहे. आणि जेव्हा वसिष्ठ मुनी पक्षी राज्यात जातात तेव्हा पक्षी राज्यात ते या काकभृशुंड योगी पक्षाकडे जातात आणि त्यांना त्या भृशुंडाला ते असं म्हणतात की हे मुने, तुम्हाला सर्व ठाऊक आहे. म्हणजे प्राणायाम योग हे सगळंच तुम्हाला माहिती आहे. तर प्राणायामाबद्दल वसिष्ठ मुनी भृशुंडाला प्रश्न विचारतात. ते असं प्रश्न विचारतात की हे भृशुंड मुनी, प्राणायामाचं फळ काय? प्राणायाम केल्यामुळं कोणतं फळ मिळतं किंवा कोणते लाभ होतात? काय होतं प्राणायामामुळं? ते आम्हाला कृपा करून सांगा. तेव्हा भृशुंड म्हणतो की हे मुनिवर, तुम्हाला तर सगळंच माहिती आहे, तुम्ही सुद्धा योगी आहात आणि तरी सुद्धा तुम्ही मलाच हा प्रश्न विचारण्याची लीला करत आहात. तर ठीक आहे, तो त्यांना आसन देतो बसायला आणि सांगतो की मी तुम्हाला प्राणायामाचं फळ आता तुम्ही विचारताय म्हणून सांगतो. तर मग भृशुंड पक्षी जो आहे योगी, तर तो प्राणायामाचं फळ वसिष्ठ मुनींना सांगतो. तर काय सांगतो तो प्राणायामाचं फळ? प्राणायामाची फळं तो सांगत असतो. त्यामध्ये आसक्तीरहितता, अखिन्नता, बंधनरहितता अशी प्राणायामाची फळं तो सांगतो. शेअर करता येत नाहीये का? बालाजी सर, शेअरचं इथं हे येत नाहीये. शेअरचा ग्रीन ग्रीन बटन. होईल मॅडम शेअर. हा, शेअरचं ते हिरवं हे यायला लागतं ना, ते येत नाहीये. म्हणून म्हणलं तिकडून काही बंद केलंय का? नाही, चालू आहे म्हणून. पण माझ्याच्यावर येत नाहीये. का बरं येत नाही? खाली सरकावून बघा, इकडे इकडे ऑप्शन येते. हा तेच ना, ते हिरव्या रंगाचा एक चौकोन येतो ना ऑप्शन, हा. तसा येत नाहीये. येत नाहीये तो. मॅडम लिव्ह करा आणि परत जॉईन करा. हो का, बरं ठीक आहे. प्राणायामाचं फळ, भृशुंडाला प्राणायामाचं फळ विचारतात वसिष्ठ मुनी. तेव्हा भृशुंड मुनी प्राणायामाचं फळ त्यांना समजावून सांगतात. तर पहिलं जे प्राणायामाचं फळ त्यांनी सांगितलंय ते म्हणजे आसक्तीरहितता. आसक्तीरहितता म्हणजे काय? तर प्राणायामाचा जर दीर्घ काळ आणि सातत्यानं अभ्यास केला तर या प्राणायामाच्या दीर्घ अभ्यासामुळं योगी पुरुषाच्या चित्ताला बाह्य विषयापासून कोणतीही आसक्ती राहत नाही. म्हणजे योगी पुरुषाचं जे चित्त आहे ते आसक्तीरहित होतं. कोणत्याही बाह्य विषयाबद्दल त्याला आकर्षण राहत नाही. आणि हे सांगत असताना भृशुंड एक उदाहरण देतात वसिष्ठ मुनींना. ते असं सांगतात की ज्याप्रमाणे ब्राह्मणाला कुत्र्याच्या चामड्याच्या पिशवीत ठेवलेल्या दूध किंवा इतर कुठल्याही अन्न पदार्थाविषयी आसक्ती राहत नाही, त्याचप्रमाणे प्राणायाम करणाऱ्या पुरुषाचे चित्त हे आसक्तीरहित होते. म्हणजे जर ब्राह्मण आहे, आताचे ब्राह्मण मांसाहार पण बरेचसे करतात, पण पूर्वीच्या काळी ब्राह्मण हे कुठल्याही प्रकारचा मांसाहार करत नव्हते किंवा त्याला स्पर्श सुद्धा करत नव्हते. तर अशा वेळी समजा तो ब्राह्मण खूप भुकेलेला आहे, त्याला प्रचंड भूक लागलेली आहे आणि अन्न तर त्याच्या समोर आहे, पण ते अन्न कुत्र्याच्या चामड्याच्या पिशवीत आहे.
पण कितीही जरी भूक असली आणि अन्न समोर जरी असलं तरी सुद्धा ते कुत्र्याच्या चामड्याच्या पिशवीत असल्यामुळं तो ब्राह्मण त्याला स्पर्श सुद्धा करणार नाही किंवा त्याच्याबद्दल त्याला कुठल्याही प्रकारची आसक्ती किंवा आकर्षण असणार नाही. आणि त्याचप्रमाणे योगी पुरुषाला प्राणायामाच्या दीर्घ अभ्यासामुळं काय होतं तर त्याचं चित्त हे आसक्तीरहित होतं. त्याच्या मनाला कोणत्याही प्रकारच्या बाह्य विषयांचं आकर्षण हे राहत नाही. अशा प्रकारे आसक्तीरहितता हे फळ प्राणायामाचं भृशुंडाने समजावून सांगितलं वसिष्ठ मुनींना. त्यानंतर दुसरं जे आहे फळ ते म्हणजे अखिन्नता. अखिन्नता म्हणजे काय तर प्राणायामाचा सतत दीर्घकाळ अभ्यास करणारा जो योगी पुरुष आहे तो या सृष्टीत कृतकृत्य होऊन राहिलेला असतो. म्हणजे त्या पुरुषाला जे काही मिळवायचं असतं किंवा ज्या कुठल्या गोष्टीची इच्छा मिळवण्याची इच्छा असते तर ते सगळं त्याला प्राप्त झालेलं असतं. म्हणजे त्या योग्याला सर्व प्राप्तव्य हे प्राप्त झालेलं असतं. म्हणजेच तो संतोष पावलेला असतो किंवा जे काही मिळालंय त्याच्यामध्ये तो अत्यंत संतुष्ट समाधानी झालेला असतो. आणि असा पुरुष अखिन्न असतो असं भृशुंड म्हणतात. म्हणजे काय तर आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट मिळवण्याची किंवा एखाद्या विषयाचा भोग उपभोगण्याची जेव्हा इच्छा असते त्यावेळी जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत सामान्य माणूस हा खिन्न असतो. आणि ज्यावेळी त्याला ते मिळतं त्यावेळी ती खिन्नता दूर होते आणि त्याला आनंद होतो. परंतु हा जो योगी पुरुष आहे त्याला सगळंच प्राप्तव्य प्राप्त झालेला असतो. तो संतुष्ट असतो. त्यामुळं तो पुरुष अखिन्न असतो. त्याला कोणत्याच प्रकारची खिन्नता राहत नाही. कारण कोणत्याच विषयाचं आकर्षण त्याला राहिलेलं नसतं. त्यामुळे तो संतुष्ट असतो, अखिन्न असतो. जसं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की भगवद्गीतेमध्येच अशा आसक्तीरहित अखिन्न पुरुषाला त्यांनी स्थितप्रज्ञ असं म्हटलेलं आहे. जे आपण जे म्हणतो ना की ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान, असं जे आपल्या संतांनी पूर्वी सांगून ठेवलेलं आहे ते म्हणजे अखिन्नता हे प्राणायामाचं फळ आहे. संतोष याशिवाय संतोष जे आहे म्हणजे आपले जे यमनियम पातंजल सूत्रामध्ये योगामध्ये सांगितलेले आहेत तर त्या यमनियमांपैकी संतोष हा एक नियम आहे. म्हणजे जसे यम आहेत तसं नियम आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे नियम आहेत. तर हे कशासाठी आहेत तर आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये पाळावयाचे जे हे नियम आहेत जेणेकरून आपल्याला आपल्या मनातला संघर्ष किंवा वैयक्तिक संघर्ष आपल्याला टाळता येईल. तर यातला जो नियम संतोष हा जो नियम आहे तो संतोष हा जो नियम आहे यातली ही जी संतुष्टता आहे ती पूर्णपणे या पुरुषामध्ये आलेली असते. योगी पुरुषामध्ये तो संतुष्ट असतो त्यामुळे तो अखिन्न असतो. आणि हे प्राणायामाचं फळ आहे असं श्री वसिष्ठ मुनी सांगतायत इथे. त्यानंतर तिसरं जे प्राणायामाचं फळ सांगितलंय ते म्हणजे बंधनरहितता. बंधनरहितता. आता कुठलं बंधन आहे तर भृशंडमणी प्राणायामाचं फळ सांगताना म्हणतायत की जे जीव उठता बसता जाता येता जागता निसता सतत प्राणायामाचा अभ्यास करतात त्यांना कोणत्याही प्रकारचं बंधन प्राप्त होत नाही. म्हणजेच संसाराच्या बंधनातनं ते मुक्त होतात. संसार बंधनात अडकलेला जो जीव आहे तो जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकलेला असतो. म्हणजे कर्म करतो त्याचे भोग भोगण्यासाठी पुन्हा जन्म, मग पुन्हा घेतलेल्या जन्मात पुन्हा तो चांगली वाईट कर्म करतो, मग पुन्हा त्याच्यामुळं कर्माशय निर्माण होतात, भोग निर्माण होतात, पुन्हा ते भोगायसाठी पुन्हा जन्म होतो. असं जे सामान्य जीव जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकलेला असतो यालाच संसार बंधन असं म्हटलेलं जातं. तर या जन्म मरणाच्या फेऱ्यातून संसार बंधनातून प्राणायाम करणारा योगी पुरुष हा मुक्त होतो. आणि सतत सुख दुःख जे जीव भोगत असतो का तर त्याला कर्माचं बंधन असतं. तर ह्या बंधनातून योगी पुरुष मुक्त होत असतो. तसंच प्राणायामाचा अभ्यास करणारा जो साधक आहे तो सुखदुःखांच्या पलीकडे गेलेला असतो. म्हणजे तो कैवल्याकडं मोक्षाकडं प्रवास करायला लागलेला असतो. म्हणून बंधनरहितता हे प्राणायामाचं फळ सांगितलेलं आहे.
त्यानंतर चौथं जे प्राणायामाचं फळ सांगितलंय ते म्हणजे मोहरहितता. मोहरहितता. आपल्याला सगळे प्रकारचे मोह असतात, बरोबर आहे. तर भृशुंड सांगतात की प्राणायामाचा सतत दीर्घकाळ अभ्यास करणारा जो साधक आहे त्याला यथार्थ बोध प्राप्त होतो. म्हणजे त्याला आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, ही सृष्टी म्हणजे काय, हे सगळं ज्ञान त्याला, यथार्थ म्हणजे सत्य खरं ज्ञान त्याला प्राप्त होतं. आणि त्यामुळं त्याला सृष्टीचं रहस्य आणि स्वतःच्या जन्माचं प्रयोजन कळतं. म्हणजे या सृष्टीचं रहस्य काय आहे, ही सृष्टी कशी निर्माण झालेली आहे, त्याच्यानंतर आपला जन्म का झालाय, आपल्या जन्माचं प्रयोजन काय आहे, हे त्याला कळून येतं. त्यामुळं अशा पुरुषाचं जे चित्त आहे ते अतिशय निर्मळ असतं आणि त्याला सगळ्या सृष्टीचं आणि स्वतःच्या शरीराचं, आत्म्याचं यथार्थ ज्ञान झालेलं असल्यामुळं तो मोहरहित होतो आणि त्याच्या चित्ताला स्थिरत्व प्राप्त होतं. कारण हे सगळं नश्वर आहे. आत्मा आणि परमात्मा हेच फक्त सत्य आहे, तेच कायमस्वरूपी राहणार आहे आणि बाकी सगळं नश्वर आहे याचं यथार्थ ज्ञान झाल्यामुळं सृष्टीतल्या किंवा एक बाह्य विषयाबद्दल त्याला कुठल्याही प्रकारचा मोह राहत नाही. कारण त्याला कळून चुकलंय की हे सगळं नश्वर आहे. हा मोह जो आहे तो सुद्धा क्षणिक आहे आणि या मोहाच्या आहारी जर आपण गेलो तर त्यातून पुन्हा दुःखच आपल्या पदरी पडणार आहे. त्यामुळं तो मोहरहित होतो आणि त्याच्या चित्ताला स्थिरत्व प्राप्त होतं. त्याचं चित्त हे अंतर्मुख होतं आणि आत्म्याकडे वळतं. नंतर पाचवं जे प्राणायामाचं फळ सांगितलंय ते म्हणजे स्वस्वरूपात स्थित. स्वस्वरूपात स्थित म्हणजे काय, की जे साधक प्राणायामाचा सतत दीर्घकाळ अभ्यास करतात ते हृदयस्थ प्रत्येक आत्म्यामध्ये राहतात. म्हणजे त्यांना आत्मसाक्षात्कार होतो. प्राणायाम करणारे जे साधक आहे ते हृदयस्थ प्रत्येक आत्म्यामध्ये राहतात. म्हणजेच त्यांना आत्मसाक्षात्कार होतो, स्वतःच्या आत्म्याचं ज्ञान होतं. म्हणजे स्वतःचा आत्मा आणि स्वतःचं शरीर हे दोन्ही वेगळे वेगळे त्यांना आहेत हे त्यांना दिसायला लागतं, त्यांना त्याचं ज्ञान होतं, आत्मसाक्षात्कार होतो. आणि ते पुरुष सदा सर्वदा कर्मे करणारे असतात. म्हणजे ते प्राण अपानाच्या चिंतनास प्राप्त होतात आणि स्वस्वरूपात स्थित होतात. स्वस्वरूपात स्थित होतात म्हणजे आत्म्यामध्ये लीन होतात. म्हणजे आपलं स्वतःचं स्वरूप. आपलं स्वतःचं स्वरूप काय आहे, तर आत्मा हे आपलं स्वतःचं स्वरूप आहे. तर ते आत्मचिंतनामध्ये रममाण होतात. त्यांना आनंदानुभव येऊ लागतो. म्हणजे आपल्या आत्म्याचं मुख्य गुण काय आहे किंवा आत्म्याचं खरं स्वरूप काय आहे, तर आनंद स्वरूप आहे आत्मा. म्हणून आपण सतत प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद शोधत असतो. जेव्हा आपण आनंद आपल्याला होतो त्यावेळी आपण प्रसन्न असतो. पण जर आपला आनंद कुणी हिरावून घेतला किंवा आनंदापासून आपण लांब गेलो आणि जर मनस्ताप, चिंता, दुःख अशा भावना जर आपल्या मनामध्ये निर्माण झाल्या तर ते आपल्याला सहन होत नाही. म्हणजे त्यातून आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आणि सतत आनंद अनुभवण्याचा प्रयत्न करतो. त्याचं कारण हेच आहे की आत्मा हा आनंदमय आहे. म्हणूनच जे पंचकोश आपल्याला सांगितलेले आहेत, पंचकोशात्मक शरीर, त्यातला सगळ्यात आतला जो कोश आहे तो म्हणजे आनंदमय कोश. तर हा आनंदमय कोश म्हणजे काय आहे, तर आत्मा आहे. आणि त्या आत्म्यामध्ये चित्त स्थिर झाल्यानंतर योग्याला आनंदाचा अनुभव येऊ लागतो. त्याच्या चित्तामध्ये आनंदाच्या उर्मी ज्या आहेत त्या वर यायला लागतात. म्हणजेच काय, तर त्याला वस्तुविरहित आनंद असतो तो. म्हणजे आपला जो आनंद आहे की आपल्याला एखाद्या गोष्टीची इच्छा असते तर ती गोष्ट आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला आनंद होतो. म्हणजे तो आनंद कसला आहे, तर तो भौतिक आनंद आहे आणि तो आनंद कसा आहे, नश्वर आहे. आणि अंतिम अशा भौतिक आनंद जो आहे तो क्षणिक असतो. त्याच्यानंतर त्याच्यातून आपल्याला दुःखच प्राप्त होत असतं. परंतु हा जो आनंदानुभव आहे योग्याला आत्म्यामध्ये रममाण झाल्यानंतर येणारा हा आनंद जो आहे तो वस्तुविरहित आनंद असतो. म्हणजे तो भौतिक आनंद नसतो तर तो आध्यात्मिक आनंद असतो आणि त्यामुळे तो कायमस्वरूपी टिकतो, तो काही नश्वर नाहीये. आणि ही जी अवस्था आहे ही सुखदुःखाच्या पलीकडची कैवल्याकडे जाणारी अवस्था आहे.
आता पतंजलींनी सुद्धा योगाचे परिणाम सांगताना एक सूत्र सांगितलेलं आहे. आठवतंय? सुरुवातीलाच आहे ते सूत्र. योग चित्त वृत्ती निरोध. हा नाही, योग हा चित्तवृत्तींचा निरोध आहे, पण स्वस्वरूपात योगी स्थित होतो, स्वस्वरूपात स्थिर होतो, त्याच्या तदा संदर्भात दृष्टोऽवस्थानम्. हा करेक्ट तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. म्हणजे जेव्हा चित्त एकाग्र होतं, अंतर्मुख होतं, तेव्हा ते आत्म्यामध्ये स्थित होतं. आत्मा म्हणजे आपलं स्वतःचं मूळ स्वरूप. द्रष्टा आपल्या स्वस्वरूपात स्थित होतो आणि हेच प्राणायामाचं अंतिम फळ आहे असं योग वसिष्ठकार महर्षी वसिष्ठ सांगतात. लक्षात आले प्राणायामाचं फळ? याच्यावर नेहमी प्रश्न येतो. भृशुंडाने सांगितलेले प्राणायामाचे फळ वर्णन करा. हे आपल्या कुठल्या मध्ये आहे? हे निर्वाण प्रकरणाच्या सर्ग 25 मध्ये आहे ना. 25 मध्ये आहे का? मग 90 सर्ग मध्ये फक्त एकच विषय आहे का तेवढा फक्त? हो, चित्तनाश हा एकच विषय आहे. 78वा सर्ग थोडा मोठा आहे. संवित 90 मध्ये आहे म्हणून सांगितलं तुम्ही. संवित कशात आहे? हो, संवित 90 आहे. मी सांगितलं ना कालच्या लेक्चर मध्ये. ऍक्च्युली संवित ही जी संकल्पना आहे ना, ती विस्तृत स्वरूपात तुम्हाला पुढच्या टर्म मध्ये आहे, 91व्या सर्गामध्ये. अच्छा. हा, त्याच्यावर आता प्रश्न नाही यायला पाहिजे खरं तर. तरी आता पण संवित बद्दल मी थोडस मी माझ्या नोट्स मध्ये दिलेलं आहे. तुम्हाला नोट्स मिळालेत का? त्यामध्ये 78 सर्ग आहे फक्त. 78 सर्ग आहे, 90 सर्ग पण आहे आणि माझ्या त्या लिहिलेल्या ज्या नोट्स आहेत ना, हाताने लिहिलेल्या, त्याच्यामध्ये सगळंच आहे. 78 आहे, 90 आहे, 25 पण आहे. तुम्ही व्यवस्थित नीट बघा ओपन करून. ठीक आहे, त्याचं हे काढा. आम्हाला लिहिलेल्या नोट्स मिळाल्या नाहीये? लिहिलेल्या म्हणजे हाताने लिहिलेल्याच आहेत सगळ्या नोट्स त्या. हा बरोबर, त्या पण आहेत आणि मी म्हणजे मराठी अनुवाद ह्या सगळ्या सर्गांचा ते पण पाठवलेला आहे. ते टाईप केलेलं आहे. ते बहुतेक नाही टाकलं त्यांनी. नाही टाकलंय का? बरं, त्यांनी ते जरी नाही टाकलं असलं तरी मी दिलेल्या ज्या नोट्स आहेत ना तेवढ्या जरी केल्या तरी बास आहे, कारण तुम्हाला हे योगश्रेष्ठ फक्त 20 मार्काला आहे. मी जे टाकलेलं नोट्स आहे दिले सर्व. हा सर्व टाकले टाकलेलं आहे. हा टाकलंय बरोबर तुम्ही. पहा व्यवस्थित. टाकले. मॅडमने जे हा दिलंय ते टाकले सर्वच. हा टाईप बरोबर. केलेले टाकलेलं आहे. ते सगळ्याचे तुम्ही हे काढा, प्रिंट काढा आणि मग वाचा. प्रिंट काढून वाचला ना मग तुम्हाला बरोबर लक्षात येईल. काय 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 आहे ते. ते सगळे PDF सगळे ओपन करून व्यवस्थित बघा, सगळं पाठवलेलं आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता हे झालं प्राणायामाचं फळ. प्राणायामाचं फळ म्हणल्यानंतर हे 5 महत्वाचे मुद्दे येतात आणि हे 5 महत्वाचे मुद्दे व्यवस्थितपणे थोडं स्पष्टीकरण त्याचं करायचंय, त्यामुळे ते काही अवघड नाहीये घ्यायला. नंतर भृशुंडानं प्राणविषयक विचार त्याचे सांगितलेले आहेत श्री वसिष्ठांना. श्री वसिष्ठ विचारतात की प्राणविषयक तुमचे विचार काय आहेत. त्यांनी प्राणायामाचं फळ सांगितलं. म्हणले मग प्राणविषयक विचार काय आहेत, हे प्राणायाम कसा करायला पाहिजे की जेणेकरून हे सगळे प्राणायामाची फळं योगी साधकाला मिळतील. असा प्रश्न जेव्हा वसिष्ठ भृशुंडांना विचारतात त्यावेळी भृशुंड त्यांना त्यांचे प्राणविषयक विचार किंवा प्राणायामाविषयी विस्तृतपणे सांगतात. वसिष्ठ भृशुंडांना म्हणतात की प्राणसंयमन कसं करायचं, प्राणसंयमन विषयक तुमचे विचार काय आहेत, असं ते जेव्हा भृशुंडांना विचारतात तेव्हा भृशुंड म्हणतो की हे महर्षी, तुम्ही सर्व जाणता तरी पण मला हा प्रश्न विचारताय. प्रश्न विचारण्याची तुम्ही लीला करताय, तर ठीक आहे सांगतो म्हणले मी. तर भृशुंड म्हणतात की प्राणसंयमन म्हणजे कुंभक आहे, थोडक्यात प्राणाचा निरोध करायचा आहे. तर आतापर्यंत योगशास्त्रात आपण जी प्राणायामाची संकल्पना शिकलो ती तो प्राणायाम आणि योग वसिष्ठ मधला प्राणायाम हे वेगळे वेगळे आहेत, पूर्णतः वेगळे आहेत. म्हणजे आपण जे प्राणायाम शिकलोय, आपण जे प्राणायाम करतोय ती प्राणायामाची कृती आणि इथं भृशुंडांनी सांगितलेली प्राणायामाची कृती, हे दोन्ही
अत्यंत वेगळे वेगळे आहेत. तेव्हा व्यवस्थित ते समजून घ्या, गोंधळ करू नका. तर त्याच्यात ते सांगतायत की प्राण संयमन जेव्हा करायचे त्यावेळी ते आधी प्राणशक्तीबद्दल पण सांगतायत. तर प्राणशक्ती जी आहे तर त्याच्याबद्दल ती प्राणशक्ती जी आहे त्याचा वापर करण्यासाठी म्हणून आपण प्राणायाम करतो किंवा ती प्राणशक्ती वाढवण्यासाठी किंवा ती आपल्या शरीरामध्येच रोखून धरण्यासाठी प्राणायाम हा केला जातो. तर याच्यामध्ये 3 कृती महत्वाच्या आहेत. एक म्हणजे रेचक, कुंभक आणि पूरक. तर रेचक, कुंभक, पूरक हे आपण आतापर्यंत सगळीकडं शिकलेलो आहे. आणि ह्या सगळ्या कृती ज्या आहेत त्या सगळ्या प्राणशक्तीशी निगडीत आहेत. आणि ही प्राणशक्ती जी आहे ती स्पंद शक्तियुक्त आणि सदा गतिमान असते. म्हणजे आपण श्वास घेतो सोडतो, घेतो सोडतो. आपण नेहमी श्वास घेताना घेतो आणि सोडतो. आपण तो रोखून धरतो का रोजच्या दैनंदिन श्वसनामध्ये? तर नाही. आपल्या दैनंदिन श्वसन प्रक्रियेमध्ये आपण प्राण रोखून धरत नाही. त्यामुळं ही जी प्राणशक्ती आहे ती स्पंदनशील असून ती गतिमान असते, चलनशील असते, ती स्थिर राहत नाही. परंतु ही जी प्राणशक्ती आहे ती स्पंदनशील असून ती ऊर्ध्व गतिशील म्हणजे वरच्या दिशेनं गतिमान असते. आणि ही शक्ती सबाह्य अभ्यंतर म्हणजे आत पण आहे आणि बाहेर पण आहे. म्हणजे आपल्या देहात पण आहे आणि देहाच्या बाहेर पण आहे. म्हणजेच प्राणशक्ती ही थोडक्यात काय आहे तर चैतन्य आहे, जे आपल्या शरीरात पण आहे आणि शरीराबाहेर सृष्टीमध्ये सुद्धा आहे. असं ते इथे सांगतायत की प्राणशक्ती ही स्पंदनशील असून ऊर्ध्व गतिशील म्हणजे वरच्या दिशेनं गतिमान असते. आणि ही शक्ती सबाह्य अभ्यंतर म्हणजे आपल्या देहाच्या आतमध्ये पण आहे आणि आपल्या देहाच्या बाहेर पण आहे. आता इथं त्यांनी प्राणशक्ती सांगितलंय तसंच त्यांनी अपानशक्ती पण सांगितलेलं आहे. तर अपानशक्ती म्हणजे काय? अपानशक्ती ही स्पंदनशील असून ती अधोगतिमान असते. म्हणजे प्राणशक्ती ही ऊर्ध्व गतिमान म्हणजे वरच्या दिशेनं स्पंद पावणारी असते. तर अपानशक्ती ही अधोगतिशील म्हणजे खालच्या दिशेनं स्पंदनशील असते. म्हणजे ती खालच्या दिशेनं गमन करणारी असते. प्राणशक्ती ऊर्ध्व गतिशील आहे, अपानशक्ती ही अधोगतिशील आहे. आणि ही अपानशक्ती सुद्धा सबाह्य अभ्यंतर म्हणजे शरीराच्या आतमध्ये पण आहे आणि बाहेर पण आहे. आणि या दोन्ही शक्तींना म्हणजे प्राण आणि अपान या दोन्ही शक्तींना जागृती आणि सुषुप्ती म्हणजे जागेपणी आणि झोपलेल्या अवस्थेत नियंत्रण करणं म्हणजेच प्राणसंयमन करणं असं आहे. म्हणजे ही प्राणशक्ती आणि अपानशक्ती या ज्या 2 शक्ती आहेत त्या शक्तींना जागृतावस्थेत आणि सुषुप्ती अवस्थेत दोन्ही अवस्थेमध्ये म्हणजे जागेपणी पण आणि झोपलेल्या अवस्थेत सुद्धा नियंत्रित करणं, त्यांच्यावर नियंत्रण आणणं म्हणजेच प्राणसंयमन किंवा प्राणायाम आहे असं भृशुंड सांगतायत. आणि ते असं म्हणतायत वसिष्ठांना की मी सर्वांचं कल्याण व्हावं म्हणून तुला ते सांगतो आहे. आणि असं म्हणून भृशुंड प्राणसंयमनासाठी आवश्यक अशा प्रक्रिया प्राणसंयमनासाठी आवश्यक प्रक्रिया म्हणजे कोणत्या प्रक्रिया? तर रेचक, कुंभक आणि पूरक हे वसिष्ठांना सांगतायत. लक्षात आलं का प्राणशक्ती म्हणजे काय आणि अपानशक्ती म्हणजे काय? तर कुणाला काही शंका आहे? नाहीये शंका काय? हा ठीक आहे. तर प्राणविषयक जे प्रक्रिया आहेत ते म्हणजे रेचक, कुंभक, पूरक. आणि प्राणशक्ती ही 2 प्रकारची आहे, प्राणशक्ती आणि अपानशक्ती. दोन्ही शक्ती स्पंदनशील आहेत, परंतु प्राणशक्ती ही ऊर्ध्व गतिशील आहे आणि अपानशक्ती ही अधोगतिशील आहे. आणि दोन्ही शक्ती या देहाच्या आतमध्ये पण आहेत आणि देहाच्या बाहेर सुद्धा आहेत. आणि जागृती आणि सुषुप्ती म्हणजे जागेपणी आणि झोपलेल्या अवस्थेत दोन्ही अवस्थांमध्ये आपण त्यांच्यावर नियंत्रण आणू शकतो. आणि या 2 शक्तींवर नियंत्रण आणणं, त्या दोन्ही शक्तींचं संयमन करणं म्हणजेच प्राणसंयमन किंवा प्राणायाम होय. आणि या प्रक्रिया या प्राणसंयमनासाठी रेचक, कुंभक आणि पूरक असे 3 प्रक्रिया आहेत. तर त्या 3 प्रक्रिया आपण एकामागोमाग एक बघूया. आता रेचक. रेचक म्हणजे काय? तर श्वास बाहेर सोडणे म्हणजे रेचक.
हे झालं आपलं मेकॅनिकल श्वसनामधलं प्रक्रिया झाली. परंतु इथे योगामध्ये काय त्यांनी सांगितलेलं आहे भृशुंडांनी, की प्राणशक्तीचं निर्गमन हृदय कमल छिद्रातून म्हणजेच फुफ्फुसातून मेंदूपर्यंत होतं. प्राणशक्तीचं निर्गमन प्रयत्नां वाचून म्हणजे आपण कुठलाही फोर्स न लावता, कोणतीही ताकद न लावता प्राणशक्तीचं निर्गमन हे हृदय कमल छिद्रातून म्हणजेच फुफ्फुसातून मेंदूपर्यंत होतं. हा झाला पहिला रेचक. नंतर ती प्राणशक्ती मेंदूपासून दोन्ही नाकपुड्यातून आणि तोंडातून बाहेर जाते. हा झाला दुसरा रेचक. आणि या दोन्हींना मिळून रेचन प्रक्रिया म्हटलेलं आहे. म्हणजे प्राणशक्ती पहिल्यांदा हृदय कमल छिद्रातून म्हणजेच फुफ्फुसातून मेंदूपर्यंत जाते आणि नंतर मेंदूपासून दोन्ही नाकपुड्यातून आणि तोंडातून बाहेर जाते. तर ह्या दोन्हीला मिळून रेचक प्रक्रिया असं सांगितलेलं आहे. म्हणजे प्राणशक्ती फुफ्फुसातून मेंदूपर्यंत जाणं हा पहिला रेचक आणि मेंदूपासून दोन्ही नाकपुड्यातून आणि तोंडातून बाहेर जाते हा दुसरा रेचक. आणि पहिला रेचक आणि दुसरा रेचक हे दोन्हीला मिळून रेचक प्रक्रिया असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्राणशक्तीचं रेचन होतं. म्हणजेच रेचकामध्ये प्राणशक्तीची हालचाल ही हृदय कमल छिद्रापासून म्हणजे फुफ्फुसापासून कवटीपर्यंत म्हणजेच मेंदूपर्यंत होते आणि नंतर ती प्राणशक्ती मेंदूपासून नाकातोंडातून बाहेर पडते आणि ही प्रक्रिया प्राणशक्तीशी संबंधित आहे. आता फुफ्फुसांच्या मध्ये स्थिर होणारी जी प्राणशक्ती आहे ती स्पंदन पावत असते. फुफ्फुसामध्ये जेव्हा प्राण जातो त्यावेळी तो स्पंदन पावत असतो आणि तिथे अपान शक्तीचे उत्थान झालेलं नसतं. त्याला बाह्य रेचक म्हणतात. यात प्राणवायू जो आहे तो 12 अंगुलापर्यंत नाकपुड्यांच्या बाहेर येतो असं म्हटलेलं आहे. आता जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा सोडलेला जो श्वास आहे तो अवकाशामध्ये म्हणजे आपल्या नाकपुड्यांपासून पुढे 12 अंगुलांपर्यंत बाहेर येतो रेचन प्रक्रियेमध्ये असं इथं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे बाह्योन्मुखत्वं प्राणानां यद हृदयंबुज बोरात स्वरसेना स्वयत्नानां तम धीरा रेचकम विदुः असा श्लोक या ठिकाणी इथे आलेला आहे. लक्षात आलं का रेचक प्रक्रिया इथे कशी सांगितली आहे? थोडक्यात सांगायचं तर प्राणशक्तीचं जे निर्गमन आहे म्हणजे आपल्या शरीरातून बाहेर पडणं जे आहे त्याला रेचक म्हणतात. आता इथं त्यांनी ते रेचक प्रक्रिया कशी सांगितलेली आहे की प्राणशक्तीचं निर्गमन हे हृदय कमल छिद्रातून म्हणजे फुफ्फुसातून मेंदूपर्यंत होते. हा झाला पहिला रेचक. आणि मेंदूपासून पुन्हा दोन्ही नाकपुड्यातून आणि तोंडातून ती प्राणशक्ती बाहेर पडते. हा झाला दुसरा रेचक. आणि हे पहिला रेचक आणि दुसरा रेचक दोन्ही मिळून रेचन प्रक्रिया सांगितलेली आहे. लक्षात आलं? आणि ही जी प्राणशक्ती आहे ती ज्यावेळी प्राणशक्ती बाहेर पडते नाकातोंडातून तेव्हा ती अवकाशामध्ये नाकापासून 12 अंगुले अंतरापर्यंत जात असते. ही झाली रेचन प्रक्रिया. नंतर दुसरी प्रक्रिया भृशुंडांनी काय सांगितली आहे ती म्हणजे पूरक. म्हणजे आता एकदा आपण श्वास बाहेर सोडला की त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया काय असते? श्वास आत घेणे म्हणजे पूरक. आता पूरक कसा आहे तर मूर्धा स्थानापासून म्हणजे टाळूपासून बाहेर 12 अंगुलापर्यंत संचार करणाऱ्या प्राणाचा जो अंगस्पर्श आहे त्याला पूरक असं म्हणतात. आता हा जो पूरक आहे तो सुद्धा त्यांनी 2 टप्प्यात सांगितलेला आहे. म्हणजे प्रयत्न वाचून स्वभावतः अपान वायू बाहेरून आत जोराने प्रवेश करू लागला असता नासागरापासून मूर्धेपर्यंत पहिला पूरक आहे. नासागरापासून मूर्धेपर्यंत पहिला पूरक आहे आणि मूर्धेपासून फुफ्फुसापर्यंत दुसरा पूरक आहे. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा नासागरापासून मूर्धेपर्यंत आणि नंतर मूर्धेपासून फुफ्फुसापर्यंत अशी जी काही गती आहे प्राणाची प्राणशक्तीची त्याला पूरक असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं? नासागरापासून मूर्धेपर्यंत
वायूचा जो अंगस्पर्श होतो त्याला पहिला आंतरपूरक म्हणतात आणि मूर्धेपासून फुफ्फुसापर्यंत वायूचा जो अंगस्पर्श होतो त्याला दुसरा आंतरपूरक असं म्हटलेलं आहे. आणि हा पहिला आणि दुसरा दोन्ही पूरक मिळून प्राणशक्तीची पूरक ही प्रक्रिया पूर्ण होते. तर हे झालं पूरक. त्यानंतर काय आहे, पूरक केल्यानंतर काय आहे, तो श्वास आपण आतच रोखून धरायचा, त्याला म्हणतात कुंभक. तर कुंभक कसा करायचा आहे, तर अपान वायू अस्त पावतो आणि प्राण हृदयात जोवर उदय पावत नाही तोपर्यंत जी अवस्था असते तिला अंतक कुंभक अवस्था असं म्हणतात. अपान वायू अस्त पावतो आणि प्राण हृदयात जोपर्यंत उदय पावत नाही तोवर जी असते तिला अंतक कुंभक अवस्था असं म्हटलं आहे. आता आपण आतमध्ये जो श्वास घेतो त्याला आपल्या नेहमीच्या प्राणायामामध्ये आपण प्राण म्हणतो. पण इथं या ठिकाणी भृशुंडांनी काय सांगितलेलं आहे की जे आपण आतमध्ये श्वास घेतो त्याला ते अपान म्हणतायत. तर अपान वायू अस्त पावतो आणि प्राण हृदयात जोवर उदय पावत नाही, म्हणजेच अपान वायू म्हणजे बाहेरचा वायू आपण आतमध्ये घेतलेला आहे परंतु तो आपण बाहेर सोडत नाहीये, म्हणजे तो श्वास आतमध्येच राहतोय. ती जी अवस्था असते त्याला अंतक कुंभक अवस्था असं म्हणतात. म्हणजे एखादी घर जे असतं ना, म्हणजे घराची माती बाहेर न आलेल्या घराची जी स्थिती असते त्याप्रमाणे अपानाची स्थिती असते असं एक उदाहरण वसिष्ठांनी दिलेलं आहे. म्हणजे अपानाची नासागराच्या अगदी समोरील द्वादशांगुल म्हणजे 12 अंगुल प्रदेशातील वायूमध्ये जी नित्य स्थिती असते त्या नित्य स्थितीला बाह्य कुंभक असं म्हणतात. म्हणजे अपान वायू अस्त पावतो आणि प्राण हृदयात जोपर्यंत उदय पावत नाही तोवर जी अवस्था असते त्याला अंतकुंभक अवस्था असं म्हणतात. परंतु श्वास सोडल्यानंतर अपानाची नासागराच्या अगदी समोरील 12 अंगुल प्रदेशात वायूमध्ये जी काही वायूची स्थिती असते नित्य स्थिती असते तिला इथे भृशुंडांनी बाह्य कुंभक असं म्हटलेलं आहे. याप्रमाणे योग्याला जेव्हा रेचक, पूरक आणि कुंभक या अवस्था व्यवस्थितपणे नियंत्रित अवस्थेमध्ये साध्य होतात तेव्हा त्याला शोकरहित अवस्था प्राप्त होते. म्हणजे त्याच्या प्राणशक्तीवर आणि अपान शक्तीवर पूर्णपणे त्याचा कंट्रोल येतो किंवा नियंत्रण येतं. तेव्हा काय होतं, त्याचं स्वतःच्या चित्तावर सुद्धा नियंत्रण येतं. लक्षात आलं? आपल्या नेहमीची प्राणायामाची जी काही प्रक्रिया आहे पूरक, रेचक, कुंभक आणि इथे भृशुंडांनी सांगितलेली प्रक्रिया यामध्ये खूप फरक आहे. तर ते थोडं समजूनच घ्यावं लागेल. नुसतं पाठ करून घ्यायचं म्हणलं तर अवघड आहे ते. थोडंसं समजून घेतलं की ते लक्षात येऊन जाईल. म्हणजे शरीराच्या बाहेर असलेला सगळा 12 अंगुलाच्या बाहेर असलेला अपान आहे. हा बरोबर, अपान आहे. आणि पूरक करताना आपण तो अपान आत घेतोय आणि बाहेर सोडताना जो प्राण बाहेर सोडतो. हा, असं हे उलट सांगितलेलं आहे इथं. आपलं नेहमीच जे आहे ना त्याच्यापेक्षा एक हे उलट सांगितलेलं आहे त्यांनी भृशुंडांनी. याच्यामध्ये अजून एक संकल्पना त्यांनी सांगितलेली आहे निर्वाण प्रकरणाच्या सर्ग 25 मध्ये. ते म्हणजे त्यांनी उपासना करायला सांगितलेली आहे भृशुंडांनी. उपासना करायची म्हणजे आता कशाची उपासना करायला सांगितली आहे भृशुंडांनी, तर योगी लोकांनी उपासना कोणाची केली पाहिजे असं जेव्हा वसिष्ठ मुनी विचारतात भृशुंडांना की कोणाची उपासना केली पाहिजे, कोणाची पूजा केली पाहिजे किंवा कोणाचं चिंतन केलं पाहिजे योगी पुरुषांनी, असं जेव्हा विचारतात तेव्हा भृशुंड सांगतात की पुष्पाच्या आत म्हणजे एखाद्या फुलाच्या आतमध्ये जसा सुवास असतो त्याप्रमाणे प्राणाच्या आत एक तत्व अवस्थित आहे. आणि हे कोणतं तत्व आहे, तर ते आहे आत्मतत्व. आत्मतत्व किंवा आत्मा जो आहे तो देहामध्ये अशा प्रकारे स्थित आहे ज्याप्रमाणे फुलामध्ये सुगंध असतो. ज्याप्रमाणे फुलामध्ये सुगंध असतो त्याप्रमाणे आपल्या देहामध्ये प्राण आणि प्राणाच्या आतमध्ये
आत्मतत्व हे स्थित आहे असं भृशंड म्हणतात. आणि हे आत्मतत्व जे आहे ते प्राणही नाही आणि अपानही नाही. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये आस्वाद आहे त्याप्रमाणे अपानाच्या आतमध्ये हे आत्मतत्व स्थित आहे. आणि असा निरुपाधिकार ज्याला कोणतीही उपाधी नाही अशा चिदात्म्याची आम्ही उपासना करतो असं भृशंड म्हणतायत. चिदात्मा म्हणजे नित्य असणारा असा जो आत्मा आहे, जे आत्मतत्व आहे, त्या आत्मतत्वाची किंवा चिदात्म्याची आम्ही उपासना करतो असं भृशंड म्हणतात. म्हणजे वसिष्ठ विचारतात की योगी लोक कोणाची उपासना करतात, तुम्ही कोणाची उपासना करता, किंवा योगी साधकानं कोणाची उपासना करायला पाहिजे. त्यावेळी ते सांगतात की पुष्पाच्या आत जसा सुगंध असतो तसा देहाच्या आतमध्ये आत्मा असतो किंवा आत्मतत्व असतं. आणि हे जे आत्मतत्व आहे, ज्याप्रमाणे जलामध्ये आस्वाद आहे त्याप्रमाणे अपानाच्या आतमध्ये हे आत्मतत्व आहे. आणि या आत्मतत्वालाच चिदात्मा असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो निरुपाधिकार, म्हणजे त्याला कोणतीही उपाधी नाहीये, कोणताही त्याला पद दिलेलं नाही किंवा उपाधी ज्याला म्हणतो ना आपण की उपाधी, आता त्याला मराठीत काय सांगायचं मला कळत नाही, तर ते उपाधी कोणतीही नाही आहे असं ते आत्मतत्व आहे. तर त्याला चिदात्मा असं म्हटलेलं आहे. आणि त्या चिदात्म्याची आम्ही सगळे योगी लोक हे उपासना करत असतो. आणि तुम्ही सगळे योग्यांनी सुद्धा या चिदात्म्याचीच उपासना करायला पाहिजे असं भृशंड सांगतात. म्हणजे जीवाचे श्रेष्ठ जीवन निमित्त आणि देहाचे श्रेष्ठ धारण करणारा जो चिदात्मा आहे त्याचं आम्ही उपासना करतो. आणि हा जो चिदात्मा आहे ज्याची आम्ही उपासना करतो तो मनाच्या मननाचं अबाधित असं तत्व आहे. मनाच्या मननाचं अबाधित तत्व जे आहे तो म्हणजे हा आत्मा आहे, जो नित्य आहे म्हणून त्याला चिदात्मा म्हटलेला आहे. आणि त्याची आम्ही उपासना करतो. हा चिदात्मा कसा आहे तर बुद्धीचं मुख्य ज्ञान सामर्थ्य आहे. बुद्धीचं मुख्य ज्ञान सामर्थ्य या चिदात्म्यामध्ये आहे. तसंच आणखी काय आहे तर अहंकाराच्या आकृतीचं निमित्त आहे. आत्मा जो आहे तो अहंकाराच्या अहंकृतीचं निमित्त आहे, ज्याच्यामध्ये सर्व सामावलेले आहे आणि ज्याच्यापासूनच हे सगळं उत्पन्न झालेलं आहे. म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगातून महत बुद्धी हे तत्व उत्पन्न होतं. हे तुम्ही आता सांख्य दर्शनामध्ये बघितलेलं आहे. प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगातून महत बुद्धी हे तत्व उत्पन्न होतं आणि त्या बुद्धीपासून अहंकार निर्माण होतो. हा अहंकार जो आहे तो 3 प्रकारचा आहे, सात्विक, राजसिक आणि तामसिक. राजसिक अहंकार आहे, रजोगुण जो आहे त्याच्यापासून काहीही उत्पन्न होत नाही, पण तो तमोगुण आणि सत्वगुणाला प्रेरणा देतो, गती देतो. तो जेव्हा राजसिक अहंकार जेव्हा सात्विक अहंकाराला प्रेरणा देतो तेव्हा त्या सात्विक अहंकारापासून सर्व प्रकारची सजीव सृष्टी उत्पन्न होती. म्हणजे इंद्रिय उत्पन्न होतात सगळी, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि उभयात्मक इंद्रिय मन हे तयार होतं. त्याच्यापासून सगळी सजीव सृष्टी निर्माण होती. आणि हाच राजसिक अहंकार रजोगुण जेव्हा तामसिक अहंकाराला तमोगुणाला प्रेरणा देतो, गती देतो, त्यावेळी त्याच्यापासून पंचतन्मात्रा शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या पंचतन्मात्रा निर्माण होतात. आणि त्या पंचतन्मात्रांपासून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत निर्माण होतात. आणि या पंचमहाभूतापासून सगळी सृष्टी म्हणजे निर्जीव सृष्टी जी आहे ती सगळी याच्यापासून निर्माण होते. म्हणून इथं त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या अहंकारामध्ये सर्व सामावलेले आहे किंवा ज्याच्यापासून सर्व काही उत्पन्न झालेलं आहे, तर ते जे तत्व आहे तर त्या तत्वाची म्हणजे चिदात्म्याची आम्ही उपासना करतो. आणि ते सर्वमय आहे, म्हणजे सर्वत्र आहे, सजीवांमध्ये आहे, निर्जीवांमध्ये आहे, सृष्टीच्या कणाकणात भरून राहिलेला आहे. आणि ते नित्य असं आत्मतत्व आहे आणि त्याची आम्ही उपासना करतो. आणि सर्व योगांनी त्याचीच उपासना करायला सांगितलेले आहे. आता हे जे चित्तत्व आहे
त्यालाच चित्तत्व असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि हे जे चित्तत्व आहे, तर या चित्तत्वाची आम्ही उपासना कसं करतो असं ते म्हणतात. तर हे चित्तत्व सर्व ज्योतींची पुण्यकारक ज्योती आहे. हे जे चित्तत्व आहे ते सर्व ज्योतींची पुण्यकारक ज्योती आहे. सर्व पावनांचे पावन आहे. मन, बुद्धी या सगळ्या विकारांनी कधीही स्वस्वभावापासून च्युत होत नाही. हे जे आत्मतत्व किंवा चित्तत्व आहे ते मन, बुद्धी या सगळ्या विकारांपासून, स्वस्वरूपासून कधीही ढळत नाही किंवा कधीही तिथून हलत नाही. आणि जिथं अपान अस्त पावलेला आहे आणि प्राण उदय पावलेला नाही, त्या संधी क्षणामध्ये, जिथं अपान अस्त पावलेला आहे आणि प्राणाचा उदय झालेला नाही, अशा संधी क्षणामध्ये, तसेच जिथे प्राण अस्त पावला आणि अपान उदय पावला नाही, त्या संधी क्षणात सुद्धा जो कल्पनारूप कलंक रहित आहे, म्हणजेच वास्तव रूपात आहे, असं ते चित्तत्व किंवा असा तो चिदात्मा जो आहे त्याची आम्ही उपासना करतो. हे जे चित्त तत्व आहे ते सर्व इंद्रियांच्या शक्तींचे शक्तिरूप आहे. नंतर प्राण आणि अपानाच्या गतीचं ते निमित्त आहे. त्यानंतर हे चित्तत्व जे आहे ते सत्तारूप आहे. म्हणजे त्याचीच सत्ता सगळ्या सृष्टीवर किंवा आपल्या देहावर असते. तर हे जे चित्तत्व आहे ती सत्तारूप आहे, ज्ञान स्वरूप आहे आणि रूपरहित आहे. म्हणजे आत्म्याला आपण बघू शकतो का? चित्ताला बघू शकतो का आपण? डोळ्यांनी आपण ते बघू शकत नाही. म्हणूनच ते रूपरहित आहे. सत्तारूप आणि ज्ञानस्वरूप आहे, परंतु रूपरहित आहे. आणि यथार्थ अनुभव हेच त्याचे निरतिशय वैभव आहे. म्हणजे ते रूपरहित असल्यामुळं इंद्रियांनी आपण ते पाहू शकत नाही, परंतु यथार्थ अनुभव म्हणजे जेव्हा योगी साधकाचं चित्त एकाग्र आणि निरुद्ध होतं आणि आत्म्यामध्ये रममाण होतं, तेव्हाच त्याचा योगी साधकाला यथार्थ अनुभव येऊ शकतो. तर असं हा यथार्थ अनुभव हेच त्या चित्तत्वाचं निरतिशय वैभव आहे. आणि त्याला सर्व शक्तींनी आणि देवतांनी प्रणाम केलेला आहे, नमस्कार केलेला आहे. आणि ते चित्तत्व जे आहे ते श्रेष्ठ पदी विराजमान आहे आणि त्याची आम्ही उपासना करतो. म्हणजे चिदात्मा, आत्मतत्व, चित्ततत्व हे सगळं एकच आहे. हे तिन्ही समानार्थी शब्द आहेत. तर या कशावरही टिपाड्यामध्ये आलं तर हेच लिहायचंय. चिदात्मा, चित्ततत्व किंवा चित्तत्व किंवा आत्मतत्व या कशावरही टिपा लिहामध्ये येऊ शकतं. किंवा उपासनावर जरी टीप आली तरी उपासना कशाची करायची आणि ते कसं आहे त्यासाठी सुद्धा हेच उत्तर लिहायचं आहे. हे जे चित्तत्व आहे, चिदात्मा आहे किंवा आत्मतत्व जे आहे ते श्रेष्ठ पदी विराजमान आहे आणि त्याची आम्ही उपासना करतो असं भृशुंड मुनी वसिष्ठ महर्षींना सांगतात. लक्षात आलं? चिदात्मा म्हणजे काय आणि त्याची उपासना करायला सांगितलेली आहे. हो मॅडम. का करायला सांगितले? आता ते चित्तत्व, चिदात्मा, आत्मतत्व हे तिन्ही एकच आहे. आणि ते कसं आहे तर मनाद्वारे मनन करणारे तत्व आहे. त्यानंतर ते बुद्धीचं ज्ञान सामर्थ्य आहे. आणखी कसं आहे तर अहंकाराच्या अहंकृतीचं ते निमित्त आहे. सर्व ज्योतींची पुण्यकारक अशी ती ज्योती आहे. सर्व इंद्रियांच्या शक्तींचं शक्तिरूप ती आहे. त्यानंतर ते श्रेष्ठपदी विराजमान आहे आणि तेच खरं आत्मतत्व आहे. तर अशा या चिदात्म्याची, आत्मतत्वाची किंवा चित्तत्वाची उपासना आम्ही करतो आणि सर्व योग्यांनी पण अशी त्याचीच उपासना करायला पाहिजे असं भृशुंड वसिष्ठांना सांगतात. तर इथे आपला अभ्यासक्रम सगळा पूर्ण झालेला आहे आणि हे 25वा सर्ग सुद्धा पूर्ण झालेला आहे. 25व्या सर्गामध्ये 3 मुख्य विषय आहेत. एक म्हणजे प्राणायामाचं फळ, दुसरं म्हणजे प्राणायाम कसा करायचाय आणि तिसरं म्हणजे उपासना किंवा चिदात्मा. एवढे 3 मुद्दे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, समजलंय सगळ्यांना? निर्वाण म्हणून नोट आली तर तेवढंच लिहायचं का? हो हो,
निर्वाण म्हणून नोट आली तरी तेवढंच लिहायचं. ठीक आहे. हा. ते सगळं शक्यतो कसं आहे माहितीये का, तुम्ही 78वा अध्याय आणि 90वा अध्याय हे 2 अध्याय चांगले करा. त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन नाहीये. हे कसं आहे, याच्यामध्ये प्राणायाम, कुंभक रेचक वगैरे हे सगळं कन्फ्युज करणारे विषय आहेत, कारण ते आपल्या नेहमीच्या पेक्षा वेगळे विषय आहेत आणि कन्फ्युजन होतं, कारण एक नेहमीच आपल्या डोक्यात बसलेलं असतं फिक्स, आणि मग हे वेगळं आपण लिहायचं किंवा समजून घ्यायचं म्हटलं की जरा गोंधळ होतो. तर अशा वेळी काय करायचं की 78वा सर्ग आणि 90वा सर्ग जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर त्याला और निर्वाण प्रकरणातला प्रश्न असतो. त्यामुळं हे जरी कन्फ्युजन होत असलं तरी आधीचे 2 अध्याय सर्ग चांगले केलेले असतील तर त्यातला प्रश्न तुम्ही लिहू शकता. हा इव्हन म्हणजे निर्वाण प्रकरण तुम्ही परीक्षेसाठी ऑप्शनला सुद्धा टाकू शकता, पण तसं टाकू नका. सगळा अभ्यास केलेला कधीही चांगलाच असतो. ठीक आहे, समजलंय सगळ्यांना? कोणाला काही शंका आहे का? कोणाला काही शंका आहे का? शंका आहे का कोणाला? असेल तर विचारा. मॅडम- आपल्याकडे अजून एक. हा. मॅडम एकदा नोट्स एकदा वाचून ना, नंतर काही लक्षात नाही आलं तर